एक खूप वाईट गोष्ट घडली आहे माझ्यासोबत. म्हणजे मी काही ऑनलाईन ऑर्डर केलं ना, तर फक्त Flipkart किंवा Meesho या व्यतिरिक्त मी कधी असं काही मागवायला जात नाही. आणि मी खूप लोकांकडून असं ऐकलं होतं, की जेव्हा आपण एखाद्या अननोन वेबसाईटवरून काही मागवतो, तर ते 100% फ्रॉड असतं. आणि माझ्या डोक्यात ती गोष्ट फिक्स होती. मी कधीच असा प्रयत्न केला नाही काय मागवायचा. पण मला ना एक 15 दिवसापूर्वी ॲक्चुअली 1 महिन्यापूर्वी असेल, Instagramला एक वेबसाईट होतं आणि त्यावरती मला माझा एक ड्रीम ड्रेस दिसला. हं. आणि मी इतकी एक्साइटेड झाले त्यामध्ये, की मला असं वाटलं, की आता जर दिसलंय नाही तर आपण घ्यायचं. ऑर्डर पण केलं. ऑर्डर आली पण हां. आणि जेव्हा मी ते पार्सल बघितलं ना, तेव्हाच मला वाटलेलं, की ते नाहीये. कारण तो ड्रेस पूर्ण मोठा अनारकली स्टिच केलेला साइझेस होते त्याच्यामध्ये. मी व्यवस्थित साईज चेक करून म्हणजे ऑर्डर केला होता आणि मग त्याचे रिव्ह्यूजसुद्धा चेक केलेले. तर ते रिव्ह्यूसुद्धा व्यवस्थित होते. सगळ्यांनी असं टाकलेलं, की साईज, फिटिंग सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांना ते स्टिच केलेलेच ड्रेस गेलेत. आणि मी मागवलं, ओपन केलं, पार्सल एवढूसच. एवढूसच होतं ते पार्सल, एवढ्या मोठ्या ड्रेसचं. ओपन केलं आणि आतमधून मी जो कलर मागवलेला त्याचं फक्त फॅब्रिक आलंय. हं. आणि ते फॅब्रिक एवढंही नाहीये, की त्यामध्ये मी बरं बाबा तो ड्रेस लांब. मुळात त्यांनी स्टिच केलेलं सांगितलेलं ते नाहीये. आणि बरं ठीक आहे फॅब्रिक पाठवलंय. तर ते तेवढं फॅब्रिकही नाही. ते म्हणजे एक फक्त आपली कुर्ती होऊ शकते माझी त्याच्यामध्ये गुडघ्या एवढी ती पण लाँग सुद्धा नाही. तेवढंसं ते फॅब्रिक. म्हटलं मला काही हे नकोय. मी व्यवस्थित त्यांची वेबसाईट पुन्हा एकदा चेक केली. तोपर्यंत ती वेबसाईट होती. होती ती. चेक केली आणि सगळं म्हणजे ती प्रोसेस होती त्यांची ती केली रिफंडची वगैरे हे ते सगळं केलं आणि झालं मग आणि मला तेव्हा म्हणजे शंका आलेली कारण जे त्यांचं रिफंड होतं ना, ते बोललेले की बाय डिलिव्हरी पार्टनर असा ऑप्शन म्हणजे त्यांनी मला तो दिलेला. म्हणजे बँक ट्रान्सफर किंवा यू-पी-आय आयडी काही नाही. तेव्हा तरी मी डोकं चालवायला पाहिजे होतं, पण ते चुकलं आणि नंतर ते पार्सल मी डिलिव्हर म्हणजे हे केलं रिटर्न केलं. मग ते डिलिव्हरीवाले मला बोलले, की "असं नसतंय, मग तुम्ही एक एक काम करा, म्हणजे पार्सलाचं तुमचं हे करू नका, रिटर्न देऊ नका." मी म्हटलं, की "नको असू दे, द्या." आणि ते पार्सल जसं मी रिटर्न झालं, त्यांना पोहोचलं. मला नोटिफिकेशन पण आली पोहोचलेली. त्या दिवसापासून मी आत्तापर्यंत ट्राय करते. ती वेबसाईट अस्तित्वातच नाही आहे. माझे पैसे गेले. माझा ड्रीम ड्रेस घालायचं स्वप्न पण माझं गेलं.